हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हममुराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज ऑफ लीगल प्रोफेशन, और इसी सिलसिले में आज मैं आया हूँ चिपळूण तालुका कोर्ट में। मेरे साथ सुधीर सर हैं जो लास्ट 25 बरस से एज ए क्लर्क करके काम कर रहे हैं। तो उनके साथ बातचीत करेंगे और जानेंगे कि किस तरह का काम है, कैसे वो इस प्रोफेशन में आए। तर सुधीर सर, पहिल्यांदा आपला खूप खूप धन्यवाद की आपण आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल। आम्हाला एक थोडीशी तुमची बॅकग्राऊंड द्या की तुम्ही कुठून आलात, शिक्षण काय केलं आणि ह्या प्रोफेशनमध्ये कसे आलात तुम्ही? नमस्कार, माझं नाव सुधीर दत्ताराम घरवे। मी एका खेडेगावातून आलेलो आहे, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी चिपळूणपासून 13 किलोमीटर माझं गाव लांब आहे। अच्छा, माझं शिक्षण 12वी झालेलं आहे। 12वी झाल्यानंतर मी घरीच होतो आणि ज्या वकिलांकडे मी आलो सुरुवातीला ते श्री संजय श्रीकृष्ण केतकर हे माझ्याच गावातले वकील होते। अच्छा, त्यांच्याने आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे एक दिवशी असेच बाबा संध्याकाळी घरी गेले होते त्यांच्या। तर बाबांना त्यांनी विचारले, अरे तुझा मुलगा काय करतो? बाबा बोलले ना, आता एक्झाम दिले, घरीच आहे। मग ते म्हणाले मुलग्याला उद्यापासून माझ्याकडे पाठव। आणि तो जॉईनिंगचा दिवस माझा चांगला लक्षात आहे। अच्छा, 29 मार्च 99, कारण त्या दिवशीच माझा वाढदिवस असतो। ओके। त्यामुळे मी त्याच दिवशी फर्स्ट डे त्यांच्याकडे जॉईनिंग झालो। आणि ज्यावेळी जॉईनिंग झालो त्यावेळी केतकर वकील त्यांचे सिनियर श्री चिते सर यांच्याकडे जात येत होते। मी जाणं कमी केलं होतं पण त्याने हे नव्हतं केलं। त्यावेळी मी त्यांच्याकडे जॉईनिंग झालो। अच्छा, आणि तेव्हा केतकर सरांचं ऑफिस कुठे होतं? चिपळूणला पागेवरती होतं। अच्छा, पागेवर येत होतं। ओके। त्यावेळी ते चितेकलांकडे जाऊन येऊन पण ते स्वतंत्र चालू केलेलं आहे। तुम्ही जेव्हा आला तिथे तेव्हा तुमच्या आधी सिनियर क्लर्क्स असतील इकडे? होय होय होते। काही नावं सांगू शकाल? हा, सांगू शकतो ना। वसंत भैरवकर, श्री संजय मोहिते, श्रीभाऊ जाधव, बुवा चांदवडे, मिलिंद मोहिते असे सिनियर क्लार्क होते। ओ अच्छा, तुम्ही करायच्या आधी। आणि तुम्ही जेव्हा जॉईन केलं क्लर्क म्हणून तेव्हा आपल्या चिपळूणमध्ये किती कोर्ट होती? चिपळूण कोर्ट तालुका कोर्ट एकच होतं। एकच होतं? हो, त्यावेळी तालुका कोर्ट एक होतं। ओके। आणि अंदाजे आपल्या वकील मंडळींची काय संख्या असेल तेव्हा? ज्यावेळी मी जॉईनिंग झालो तेव्हा 40-50ची रेंज, म्हणजे त्या लेवलला वकील होते। अच्छा, मला एक सांगा की तुम्ही डायरेक्ट 12वी पास केलात, डायरेक्ट तुम्ही वकील साहेबांकडे लागलात। ही सगळी प्रक्रिया फायलिंगची, त्याची ॲप्लिकेशन करायची, ही तुम्ही कशी काय शिकलात? सर, ज्यावेळी कोर्टात ॲज अ क्लार्क म्हणून आम्ही काम करतो त्यावेळी कोर्टात अर्ज देणं, जसे आपण जनरली बाकीच्या ऑफिसेसना अर्ज देतो, प्रति म्हणतो, वरती अर्जदार प्रति विषय महोदय, तसं कोर्टातले अर्ज देण्याची प्रक्रिया मुळीच नसते। करेक्ट। कोर्टाचा एक फॉर्मॅट असतो। ज्यावेळी मी केतकर वकिलांकडे जॉईन झालो तेव्हा केतकर वकिलाने अर्ज कशा फॉर्मॅटमध्ये आणि कागदाला किती समास असावा इथपासून त्यांनी सांगितलं। नंतर ज्यावेळी मी कोर्टात आलो तेव्हा मी आलो ब्लाइंडच होतो, म्हणजे काही माहीत नव्हतं। त्यावेळी नंतर माझे सिनियर वसंत भैरवकर यांच्याकडे अर्जांची वही होती, फॉर्मॅट होते त्यांच्याकडे। अच्छा, हां, ते त्यांनी त्यांच्या माहितीसाठी ते मला दिले। पण त्यांनी मला एक सांगितलं होतं त्यावेळी की सुधीर, हे वाचून तुझं काही लक्षात येणार नाही। तू ज्यावेळी एखादा अर्ज तुझ्या हाताखालून तू लिहिशील, असं जेव्हा 2-3 वेळा लिहिशील तेव्हा तो तुला अर्ज लक्षात येईल। बघून वाचून कोर्टातले अर्ज तू लिहू शकत नाही। मग ती वही मी ठेवून दिली। जसे मग हे जे सिनियर मंडळी होते त्यावेळी आम्ही तिथे जाऊन बसायचो। मग सिनियर लिहि अर्ज, म्हणजे त्यांना ते आम्हाला सांगायचे अर्ज लिहि, हा अर्ज लिहि। मग ते आम्ही लिहायचो आणि अशा पद्धतीने ते अर्ज द्यायला शिकलो आम्ही। पूर्ण तुमच्या सिनियर म्हणजे गायडन्स खाली तुम्ही हे शिकत गेलात एक एक करून। ओके। आता जेव्हा तुम्ही या कोर्टामध्ये आलात, क्लर्क म्हणून काम करायला सुरुवात केली 25 वर्षापूर्वी, साधारण फायलिंगची संख्या काय होती? सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही अंदाजे विचारतोय मी। त्यावेळी क्रिमिनलचं फायलिंग खूप असायचं। अच्छा, तेव्हा 2200-2300 पर्यंत फायलिंग असायचं। अच्छा, आता ते थोडं कमी झालंय। आणि सिव्हिलचं 200-250 वर्षाला फायलिंग असायचं। अच्छा, कोर्टाचा ओव्हरऑल। आणि एडीजे साहेब तेव्हा कुठे बसायचे? एडीजे सर त्यावेळी मी ज्यावेळी आलो तर रत्नागिरीला होतं, नंतर 5 तालुक्यांसाठी खेडला दिलं आणि आता चिपळूण गॉगरसाठी आता प्रॉपर चिपळूणला एडीजे कोर्ट आलेला आहे। अच्छा, 2020 कोरोनाच्या नंतर चालू आलेलं आहे। मला एक सांगा साहेब की एडीजे जेव्हा रत्नागिरीला होते त्यानंतर काही ज्युरिस्डिक्शन खेडला आलं,
तर इथे जेव्हा दावे किंवा काही फौजदारी ॲप्लिकेशन्स करायचे तर तुम्ही ट्रॅव्हल करायचात तिकडे? नाही, ट्रॅव्हल ना मोस्ट तेव्हा इथलं काय कसं असायचं, इथले सिनियर वकील जे असायचे मग तिथले सिनियर वकिलांकडे ते ब्रीफ पाठवून द्यायचे. ओके. कारण ते ट्रॅव्हलिंगला सुटेबल नव्हतं, त्या प्रवासाची साधनं सुद्धा मर्यादित होती. मग पक्षकारांना सांगण्यात तुम्ही त्या वकिलांकडे जावा. अच्छा, त्यामुळे तिकडे जायची कधी प्रश्न आला नाही आला. खेडला जायचो पण रत्नागिरीत कधी जायचं? रत्नागिरीत नाही. मला एक सांगा, आता इतके 25 वर्ष तुम्ही हे सगळं फायलिंग, सर्टिफाईड कॉप्या आणि सगळ्या काही गोष्टी करताय, तर काय तुम्हाला फरक समजतोय? हो. काय फरक समजतोय तुम्हाला? ज्यावेळी मी जॉईनिंग 99ला आलो इथे, त्यावेळी एखादा समजा तो जामीन द्यायचा आहे, आरोपीचा जामीन पूर्ण करायचा आहे, तो पूर्ण सेट, त्यावेळी 2 कागद असायचे, घरपट्टी, जामीन फॉर्म आणि PR बॉन्ड. नंतर कालांतराने जसं जसं बदलत गेलं तसे तसे आता अख्खा कागदांचा सेट वाढला. अर्ज वाढले, त्याच्यासोबत इतर माहिती वाढली, आरोपीचा पत्ता वाढला, आरोपीचे डॉक्युमेंट, त्यावेळी त्यातलं काही लागत नव्हतं पण आता खूप वाढलं. अच्छा, म्हणजे आधार कार्ड पण नव्हतं, काही नव्हतं, फक्त एक घरपट्टी हाच तुमचा जामीनदाराचा प्रूफ. आता सगळं लागतं, आरोपीचं लागतं, जामीनदाराचं लागतं, सगळं लागतं. इन्कम टॅक्स वगैरे पण लागतो का? माहिती नाही लागत, ते नाही लागत आहे. पण फायलिंग वाढलं, म्हणजे अर्ज वाढले, त्याच्यासोबतचे फॉर्म्स वाढले, माहिती डिटेल्स वाढली. ओके. आता हे तुम्ही मला सांगितलं, हे फौजदारी सांगितलं. अशाच प्रकारे काही तुमचं सिव्हिल मध्ये काही असं एक्स्ट्रा वाढलं का पहिल्यापेक्षा? सिव्हिल मध्ये नाही, सिव्हिलचं एक तो साचेबद्ध जे आहे ते आहे, त्याच्यात एक्स्ट्राचं काही झालेलं नाही, त्याच्यात एक्स्ट्रा काही झालेलं नाही. ओके. आणि आता स्वतः तुम्हाला पहिली प्रोसिजर जास्त इझी होती का? मी आता ऑफलाईन बोलतोय, आपण ई-फायलिंग नंतर बोलू, पण पहिली तुमची जी ऑफलाईन प्रोसिजर होती आणि ई-फायलिंगच्या आधी जी ऑफलाईन प्रोसिजर होती, ह्या 2 मध्ये जेव्हा कम्पेअर केलं जाईल तर तुम्हाला कुठली प्रोसिजर जास्त इझी वाटत होती काम करायला? ऑफलाईन पद्धत खूप इझी जाते. समजा एखादा आम्ही खटला तयार नेऊन कन्सर्टेबलकडे दिला, भाऊसाहेब पोस्ट जे असते त्याच्याकडे दिलं की ते चेक करणार, मग त्याच्यात ते व्हॅल्युएशन, कागदपत्र सगळं ते त्यांच्या फॉर्मॅट चेक करणार. त्याच्यात समजा बाय मिस्टेक एखादा जर काही प्रॉब्लेम राहिला असेल तर ते सांगणार, ते तिथल्या तिथं करेक्ट करता येत होतं. पण ई-फायलिंगला तो प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे ते करू शकत नाही तुम्ही. एकदा जर त्याने तो प्रॉब्लेम दाखवला ई-फायलिंगला, ऑफसेट लागतोच, तर तो करेक्ट करायला परत तुम्हाला सगळं ते मागे घेऊन परत तुम्हाला ई-फायलिंग करावं लागतं. आणि या तालुका लेवलला इथे ग्रामीण, म्हणजे जसं हायकोर्टाने सांगितलं की ई-फायलिंग कंपल्शन आहे, परंतु तिकडे नेटची सुविधा खूप छान आहे. तर ग्रामीणला थोडा नेटचा प्रॉब्लेम येतो. अच्छा, मग ते प्रोसेसिंगला वेळ जातो, डाउनलोडिंगला वेळ जातो, तर थोडं. तुमच्या कोर्टामध्ये ई सुविधा केंद्र वगैरे आहे, पण ते नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं हे होतं. कोर्टाची ई सुविधा आहे, त्यांची सिस्टीम आहे ऑलरेडी. अच्छा, ज्याचा तुम्ही हेल्प घेऊ शकता. हो. आता मला एक सांगा, या संलग्न प्रश्न असा की ई-फायलिंग तुम्ही स्वतः करता का काही करून घेता कोणाकडे? नाही, ई-फायलिंग मी स्वतः करत नाही. आम्ही ऑफलाईन मध्ये काम केलेलं आहोत. आम्ही थोडे दुनियाचे थोडे मागे राहिलो, त्याच्यावर बदलत नाही गेलो. त्याच्यामुळे आमच्या ऑफिसला जे आता ज्युनियर्स वकील आलेले आहेत किंवा नवीन जे क्लार्क्स आले आहेत ते टोटल नवीन व्हर्जन आहेत. मग आम्ही ऑफलाईन सेट तयार करून देतो त्यांच्याकडे, बरोबर, हे आम्हाला ई-फायलिंग करून द्या, मग ते ई-फायलिंग करून देतात आम्हाला. अशा पद्धतीने आम्ही ऑफलाईनचा आणि ई-फायलिंगचा समन्वय साधतो. आणि ऑफलाईन असं पण द्यावाच लागतो, ई-फायलिंग आहे तरी असं काही कम्प्लीट पेपरलेस तर झालं नाही. नाही, म्हणजे ज्यावेळी ई-फायलिंग चालू तर आम्हाला एक भीती होती की आम्हाला असं, चला आता ई-फायलिंग झालं म्हणजे आता आम्ही आउटडेटेड झालो, म्हणजे आता करायचं काय. पण जसं सुरुवातीला ई-फायलिंगला शिटीत कंपल्सरी केलं होतं, ग्रामीणला मुदत देत होतं, म्हणजे जसं ते कंपल्शन उठत गेलं तर लक्षात आलं ऑफलाईन तर आहेच, म्हणजे आपलं काही नुकसान होणार नाही, उलट काम वाढलं. बरोबर, काम वाढलं. पण त्यावेळी आम्हाला भीती होती की ऑनलाईन झालं म्हणजे आम्ही आता काय करायचं, म्हणजे कम्प्लीट कामच नाही अशी पोझिशन होऊ शकते, असं झालं होतं. पण ते नंतर जसं पुढे जात गेलं तर लक्षात नाही रे ऑफलाईन तर कंपल्सरी आहेच, म्हणजे आपलं काम काही केलं नाही किंवा कमी नाही झालेलं, उलट काम वाढलंय. बरोबर, ती प्रत्येकाला एक भीती असते ना की 40 वर्ष जर मी एखादं काम केलं तर आता नवं काय काम करू शकणार मी. मला एक सांगा की आता या 25 वर्षामध्ये असं कधी झालंय की एखादं फायलिंग जे तुम्हाला माहिती आहे की हे 2 दिवसात होणारं फायलिंग आहे आणि
काही ना काही त्याच्यात प्रॉब्लेम येत गेले, घोळ होत गेले, म्हणजे मुद्दामून नाही पण ते काही वेळा होतं. असं असा कुठला इन्सिडेंट झालाय का तुमच्यावर? नाही, असं नाही झालेलं, कारण ऑलरेडीच पर्टिक्युलर चेक करून सिनियर वकिलांकडे चेक करून आपण, आणि कसं एवढं वर्ष गेल्यामुळे आम्हाला सुद्धा कळलं की बाबा ह्याच्यात काय हवंय. जरी ऑफिसकडून सेट तयार होऊन आला, टायपिस्ट जो कोण करतो की म्हणजे ऑफिसची सिस्टम टायपिंग असल्यामुळे टायपिस्टला मग सांगायचं बाबा हे असं नको, हे असं हवंय. मग ते आम्ही स्वतः बघून मग ते परिपूर्ण नेऊन त्यांच्याकडे ठेवतो. अच्छा, त्यामुळे तसं काय शक्यतो घोळ होत आलाच कधी तर प्रॉब्लेम व्हॅल्युएशनचा यायचा थोडाफार कागदपत्र, पण तो तिथला तिथं व्हायचा. त्यामुळे असं कधी काय झालेलं नाही की ज्याच्याने मनस्ताप झालाय. तेच मला विचारायचं होतं. मला एक सांगा की आता तुम्ही 25 वर्षामध्ये बऱ्याच वकील बघितले असतील सुप्रीम कोर्टात, त्यांची मुलं पण बघितली असतील, तर ते त्याबद्दल काही सांगू शकाल का? आता मी ज्यांच्याकडे काम करतो श्री नितीन केळकर, त्यांचा स्वतःचा मुलगा आता वकील झालेला आहे. तोही कोर्टात आहे. पण कसं आहे, सिनियर जे आहेत कामात पर्टिक्युलर असतात. ज्युनियर्सनी थोडी अजून जबाबदारी घ्यायला पाहिजे, ते तेवढी घेत नाहीत. चला ठीक आहे ना, होतं ना, बाबांचं आहे, तर त्याने थोडंसं हळूहळू जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे. ओके. आता मला एक आपण एक शेवटच्या प्रश्नाकडे साधारण येऊ की 25 वर्षामध्ये एखादा असा कुठला इन्सिडन्स जो तुमचा कोर्टासंबंधी घडला, जो तुमचा एक डोक्यात मनात घर करून राहिला, असा कुठला इन्सिडेंट, म्हणजे तुम्ही नावं न घेता कोणाचीही, म्हणजे ना वकिलांची ना पक्षकारांची, तुम्ही असा कुठला झाला का इन्सिडेंट तुमच्या आयुष्यात? असे माझ्या आयुष्यात 2-3 इन्सिडेंट्स घडलेले आहेत. सांगा ना. कारण कसं आहे सर, मी ज्यावेळी केतकर वकिलांकडे आलो, ते माझे गाववाले, नंतर गावातल्या इश्यूमुळे मी त्यांच्याकडचा तो जॉब सोडला, आणि त्याने वकिली क्षेत्रात परफेक्ट क्लार्क कसं असावं हे त्यांनी मला शिकवलं. मग त्यांच्या ऑफिसला जेव्हा मी सुट्टीच्या दिवशी जायचो, ते चिपळूणलाच राहायचे, म्हणजे ऑफिस वेगळं होतं, चिपळूण वेगळं, घर तिथे शेजारी होतं. तर मग सुट्टीच्या दिवशी जायचं तर मग वहिनी फोन करायच्या, अरे सुधीर डबा आणलायस का? नाही वहिनी मी नाही आणलं. मग उशीर झाला, तू पहिला घरी ये. मग त्या माऊलीने बिचारीने त्यांच्या पुढ्यात बसून, बरं मी ग्रामीण भागातला मुलगा, म्हणजे माझं जेवण जास्त, मी काही टिपिकल खाणारा नाही, मग त्या सांगायच्या पहिलं ते जेवण वाढायच्या, आणि मग सांगायचं सुधीर तुला पाहिजे तेवढं तू लाजतोस. अशा पद्धतीने मला तिनं सांभाळलं. इन द सेन्स नंतर प्रॉब्लेम झाला, मी तो जॉब सोडला. गावचा विषय होता, दिवसांचा वाद होता, आणि नंतर मग माझं लग्न ठरलं. माझं लग्न ठरल्याच्या नंतर मी लग्नाला निमंत्रण नाही त्यांना देऊ शकलो, इच्छा असून नाही दिलं. लग्न झालं माझं, आणि मी चिपळूणला मिसेसला घेऊन 2 व्हीलरवरून जात होतो. तेवढ्यात वहिनी समोरून आल्या, आणि मी मिसेसला बोललो, म्हटलं त्या बघ वहिनी, आणि थांबलो आणि मी रडायला लागलो. मला मिसेसने विचारलं तुम्ही का रडताय? म्हटलं ना त्या माऊलीचा मला आशीर्वाद नाही मिळाला, माझ्या आयुष्यातली ती मोठी खंत आहे. त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांच्याकडचा तो जॉब सोडला होता, त्याच्यानंतर मी असंच द्विधा मनस्थितीत कोर्टात बसलो होतो. आता भवितव्य माझ्यासमोर एकच होतं, एवढी वर्ष 8 वर्ष काम केलं होतं, आता परत बॅक टू दुसरं काही करता येणार नव्हतं. आणि इथला जॉब कसा होता, हलका फुलका होता, म्हणजे शारीरिक कष्ट काय ना काय ते मेंदूचंच काम, आणि त्या पोझिशनला माझ्या तर मी ते करू पण शकत नव्हतो. केळकर वकील आले, अरे मला म्हटलं अरे सुधीर का बसलास? म्हटलं सर असा असा प्रॉब्लेम झाला माझा. अरे एवढंच आहे ना? त्यावेळी सर सेशन कोर्ट खेळला होतं. तर मला म्हणाले तू शुक्रवारचा डबा घ्यायचा ना माझ्याकडे यायचं. चला म्हटलं 6 दिवसातला 1 दिवसाचा प्रश्न सुटला माझा. 5 दिवसाचा काहीतरी करता येईल, कारण माझ्यासमोर एक तर परत इथनं कुठेतरी आहे किंवा गावी परत मजुरीला जाणं. मग त्याच्यावरून मी शुक्रवारचा खेळला लागला. त्याच दरम्यान मग मी प्रकाश कदम म्हणून जे आता ED झालेले आहेत त्यांचं आणि संदीप पाटील म्हणून यांच्याकडे बघायला लागलो. अच्छा. नंतर प्रकाश कदम एक्झाम देऊन ED झाले. मग संदीप पाटलांकडे फुल प्लेज करावं लागलं. कोरोनाच्या दरम्यानच्या काळात त्यांना कोरोनाच्या काळात त्यावेळी लॉकडाऊन होतं, मी गावी होतो. आणि त्या दिवशी वसंत भैरवकर माझे सिनियर आहेत, त्यांचा सकाळी मला फोन आला. मी त्यांना आपलं विचारलं का कोर्ट चालू झालं का? तर कोर्ट चालू नाही हीच महत्वाचं, कारण सगळं इन्कम सोर्स सगळं बंद होतं. करेक्ट. तर नाही ते अर्धा तास माझ्याशी बोलले. ते मला नंतर कोर्टातल्या काही शिपाईचा फोन आला. म्हटलं चला कोर्ट चालू झालं आहे काहीतरी. नाही त्याने कोणीही मला सांगितलं नाही. नंतर एका वकिलांचा फोन आला, सुधीर तुला काय समजलं काय? संदीपचं म्हणजे पाटील वकील त्यांचं, संदीप पाटील. काय आलं? म्हटलं नाही मला माहिती, मला डाऊट आला. म्हणून त्यांचे नातेवाईक तावडे वकील त्यांनी फोन केला.
काय झालं? ते म्हणाले, अरे सुधीर असं असं झालं. मी तसंच हलायला लागलो. माझ्या मित्राला बोललो, चल मला जायचं आहे, मी गाडी नाही चालवू शकत आता. अच्छा. कारण त्यांच्याकडे सुद्धा मला 8 वर्ष झाली होती. आलो तिथं ज्युनियर होतं, त्यांना भेटलो. त्या म्हणाले, सुधीर कोरोना तुला कोणालाही तिथं देणार नाही. म्हटलं नाही, मला त्या माणसाला बघायचं आहे, शेवटचं का होईना मला बघायचं आहे. कारण 3 महिने मी त्या आमची गाठभेट झाली नव्हती, कारण लॉकडाऊन असल्यामुळे. बरोबर. नाही म्हटलं मला बघायचं. हॉस्पिटलला बघून देत नव्हतं. मी तिथल्या एका माणसाला मला काही करून मला त्या माणसाला शेवटचं बघायचं आहे. काही असं तो म्हणतो नाही कोरोना आहे. म्हटलं नाही, काही होऊ दे, मला बघायचंच आहे त्या माणसाला. आणि त्या हॉस्पिटलला रिक्वेस्ट केली, त्याने मला दाखवलं आणि मग तिथं बाहेर आलं. खूप ओक्सी रडलो. खरंच खूप टचिंग इन्सिडन्स आहे हा, की आपला सिनियर. आणि हा प्रकार झाल्याच्या नंतर पाटील वकील तर गेले, आता माझ्यासमोर पर्याय काय. परत घरी मी बसलो होतो. सेशन कोर्ट जस्ट चालू झालं होतं. परत केळकर वकील मला देवासारखे मदतीला धावून आले. आलो मी, त्यांना विचारलं, सर आता काय करू मी? अरे JMFCला त्यांच्याकडे क्लार्क होताच, तू माझं सेशनचं बघ. अच्छा. मग ते परत मला देवासारखे आले आणि आता मी त्यांच्याकडे सेशन कोर्टाचं सगळं काम बघतो. अच्छा. नाही सुधीर सर, खूपच एक मजा आली आपल्याशी बोलताना. आणि आपण ज्या प्रकारे काम करताय, सेवा करताय, ती आपण अशीच करत राहा. त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या हमराबी टाइपलेटतर्फे एक छोटंसं एक मानचिन्ह आपल्यासाठी, आपल्या या कामासाठी.